संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्येही साखर हंगाम सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी जिल्ह्यातील 17 साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला नाही। एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले, शिवाय शेतकरी संघटना आक्रमक होत असताना दुसरीकडे साखर कारखाने दर जाहीर करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे। कोणी ऑक्टोबर अगोदर तर कोणी ऑक्टोबर महिन्यात ऊस गाळप सुरू केले आहे। असे असले तरी साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाहीत आणि जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। केवळ माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील 7-8 साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केले आहे। जाहीर केलेल्या सर्व साखर कारखानदारांचा दर प्रतिटन 2800 ते 3000 रुपयापर्यंत आहे। मात्र 16 साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नसले तरी कारखान्याचे गाळप मात्र सुरू आहे। आलेगाव येथील शिवगिरी ॲग्रो कारखान्याचे प्रति टनाला 3001 रुपया दर जाहीर केला असून 2800 रुपये पहिला हप्ता, 100 रुपये दुसरा तर 101 रुपये तिसरा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे। शंकर सहकारीने 2900 रुपये जाहीर केले आहेत। विठ्ठल सहकारी साखर कारखाना गोरसाळे पंढरपूर यांनी 2875 रुपये जाहीर केले। पांडुरंग श्रीपूरने 2855 रुपये देण्याचे जाहीर केले। सहकार शंकर महर्षी मोहिते पाटील अकलूज या कारखान्याने 2850 रुपये जाहीर केले आहेत। विठ्ठल रिफायनरी बबनराव शिंदे, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर आणि करकम या कारखान्याने 2850 रुपये जाहीर केले आहेत। सासवड माळी शुगर माळीनगर, श्री संत कुरमदास माडा येडेश्वरी शुगर खामगाव, शेतराम महाराज खर्डी आष्टी शुगर, जकराया शुगर आणि भैरवनाथ शुगर लवंगी या सर्व कारखान्याने 2800 रुपये दर जाहीर केला आहे। तर आदिनाथ करमाळा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे पंढरपूर, लोकशक्ती शुगर 13 मैल, इंद्रेश्वर शुगर उपळाई ठोंगे व मकाई करमाळा हे 5 साखर कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत। यापैकी लोकशक्ती, इंद्रेश्वर आणि सहकार शिरोमणी हे साखर कारखाने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। गोकुळ धोत्री, जय हिंद, आचेगाव, सिद्धेश्वर, सोलापूर आणि लोकमंगल बिविदारपळ हे साखर कारखाने सुरू असले तरी त्यांनी गाळपाची माहिती भरली नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे।